मित्रांनो, आज आपण आलेलो आहे हरपळवाडी या गावामध्ये आणि आपण पाहताय सुट्टीचा चपचित्ता म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे सागर काळभोर हरपळवाडी भरपूर आता चर्चेत आहेत आणि बराच त्यांनी या क्षेत्रात स्ट्रगल केलेला आहे आणि सगळ्यांना माहित आहे सुट्टी करणे एवढी सोपी गोष्ट नाही आणि सुट्टी म्हणजे मेन पाय आहे बैलगाडी क्षेत्रातला. जर सुट्टी नीट झाली तर तुम्ही पुढं निकाल घेऊ शकता, कारण एक चुकी आणि हार होत असती किंवा गाडी फॉल होत असते. आता मी तर परिचय सांगितलाय प्रेक्षकांना, काय कोणाला परिचय सांगायची गरज नाही, पण नवीनची आत्ताची पिढी आहे त्यांना तुम्ही परिचय सांगा. प्रथम तर तुमच्या सर्वांचं मी आभार मानतो की आज म्हणजे माझं एवढं नाव आहे आज सर्वांमुळे आहे. आज तुमच्यामुळे माझं गाव आहे हरपवाडी, माझं नाव सागर काळभोर. आज जी मला ही उपमा भेटली ती आज सर्वांच्या प्रेमामुळे भेटली. आज त्यात मेहनत आहे, ती मेहनत केली तेव्हा ते आज दिवस दिसले कुठं. बरं, या क्षेत्राकडे पडायचं कारण काय? कारण काय होतं माहिती आहे का, आता बऱ्याच जणांना हे क्षेत्र म्हणले की नाव पण ठेवणारे लोक असतात. हो, नाव तर ठेवते तीच 100%, पण विषय काय असतो तर जे आपल्याला क्षेत्र आवडलं हे आपलं म्हणजे बाकी घरची कामं पण होतात. आता आपण आहे सर्वसामान्य गरीब वर्ग, आपण आहे शेतकरी वर्ग आणि आज आपल्या शेती करत करत ही करायला लागतं आपलं शेती गुरं गाय वगैरे बघत बघत. मग बोललो आता कंपनीत काम करायचं तर टाइम नव्हता ना एवढा भेटत. घरातले बी कामं करायचे, कंपनीत पण काम करायचं. मग त्याच्यानंतर हा कंपनीत पण काम करायचं, मग शर्यतीला पण जायचो. ते मग काय व्हायचं, उद्या असं मैदान असलं की मग ती कंपनीत कामावरती म्हणजे सुट्टी मारायचो, मैदानाला जायचो. मग ती एवढंही होत नव्हतं. मग मी काय केलं, कंपनीचं काम सोडलं म्हणजे कंटिन्यू मैदान सुरू झाली, त्यामुळे मी मैदानावरती जायला लागलो. त्यातून काय थोडं मला म्हणजे आवड पण आणि छंद. मी तर फक्त नादासाठी जात होतो. आज छंद नाद आज सगळं जोपासून मी म्हणजे आज मला म्हणजे माझं सर्व काय चाललंय चांगलं. आता किती वर्ष झालं ह्या क्षेत्रात तुम्ही आलाय? शेतात खूप वर्षापासून आहे, फक्त सुट्टी मेकर ही मी आता 3-4 वर्ष झालं मी सुट्टी म्हणजे बैलांची करतोय. पण त्याच्या आधीपासून आमच्या म्हणजे गावात बैल जायची परंपराच आहे आमच्या गावाची. बैलगाडी क्षेत्रात नाव पण आहे, पहिल्यापासून नाव आहे आमच्या गावाचं. असं काय नाही, आमच्या गावात बैल पहिल्यापासून पाहते ते. आमच्या डाव्यावर हरपवाडी म्हणजे एक नंबरचा ड्रायव्हर. आता जसं महाराष्ट्रात कसं आपण आचीचं नाव घेतो, भया ड्रायव्हर चोटेगावचं नाव घेतो, बारीक ड्रायव्हर शिरसवडे असेल, भया ड्रायव्हर भांबावडे, तसा दिलीप ड्रायव्हर त्या म्हणजे नानांच्या वयातला ड्रायव्हर आमचं म्हणजे दया ड्रायव्हर हरपवाडीचं. आज त्यांची बैल पाहायचं तर मी त्यांच्या बरोबर जायचो. इथून मला असं नाद लागत गेला. मग तिथून पुढे मी मग आधी बघायला वरती उभा असायचो, त्यानंतर असा बैल घेऊन खाली जायचो. हा फेऱ्याला इथं मग मला आमचं सोमनाथ देशमुख त्याने असं सुट्टीला शिकवलं मला, सोड बैल त्याला काय नाही म्हणजे ती भीती माझी म्हणजे फेऱ्यालाच मरून गेली. मग मी चांगलं सोडायला लागलो. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर आमचं चुलतं म्हणजे रतनाबा काळभोर हरपवाडीचं, तर त्यांनी वैभव डावडेतलं. मग त्यांनी बैल घेतला मथुर म्हणजे सासपड मधून वासरू असताना आदत. तर आपण ती म्हणजे आणल्यापासून म्हणजे मीच ती सोडायला लागलो फेऱ्याला वगैरे काय. तर मग फेऱ्याला मी सोडायला लागल्यानंतर शर्तीला बैल जायचा तर जरा भीती वाटायची मला. तर आमचं दाजी सोमनाथ शेठ ती बैल सुट्टी करायची मथुरची. मग मला 1-2 दिला सोडायला फेऱ्याला वगैरे, माझी ती भीती मरून गेली. तर मी काय लगेच नाही मथुर सोडला. तर त्याच्यानंतर आपला आप्पांचा बैल म्हणजे 1 नंबरचा बैल तर मला सोडायला भेटला असेल तर भारत आणि ओगलेवाडीचा गोट्या. त्यांनी माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला. ओगलेवाडी म्हणजे आपलं दादा असतील दादा, धीरज भैया, आपलं पाटोळे ते नियोजन करते ते, परत आपलं गणेश पुजारी, त्यांनी विश्वास ठेवला माझ्यावरती. आणि आमचं प्रणव ड्रायव्हर चंद्राचं त्यांनी माझ्यावरती बैल दिला गोट्या सोडायला. फर्स्ट टाइम मी तो बैल सोडला असा एका हातावरती सोडलेला. आणि त्यावेळेला ती 1 नंबरची गाडी पाहायची त्यांची तेज आणि गोट्या. त्या गाडीला मरण नव्हतं आणि ती गाडी मी कंटिन्यू गोट्या सोडायला लागलो. ती गाडी कंटिन्यू बोलायला होती. म्हणजे आज डोळ्यासमोर ती गाडी माझी येते. मी नंबरची गाडी ती सोडली असं स्टार्टिंगला. आणि त्यानंतर मग आपणचा भारत सोडायचो. तिथून भारत सोडल्यापासून माझा 1 नंबर मला भेटायला लागलं. असं काय नव्हतं, मी रोज मैदानात जायचो. मी गटाला म्हणजे गाड्या सोडायच्या ठराविक माझ्या 1-2 गाड्या आहेत. आमच्या गावची असेल गाडी, आमच्या ड्रायव्हरची बैल असतील, आमच्या आबांची बैल असतील, ती जेवढी बैल गावात ती तेवढी घेऊन जायचो. तर सोमनाथ शेठची तर मी यायचो गटाला मार्काला घरी यायचो. म्हणजे त्यावेळेला एवढे काय नव्हतं. तर मी फक्त नादासाठी म्हणजे मला एक आवड होती, ती आवड मी जपत होतो, बाकी काय नाही.
आणि आज भारत म्हणा गोट्या ही जी बैल आहेत ना त्यांच्यामुळे आज माझं नाव आहे आणि आज मला त्यांच्यामुळे सगळी बैल भेटली. नंतर ना मग काय आलं, मग थोड्या दिवसानं मग बैल मुंबईला मी जायला लावलं शर्तींना. तर मग त्यावेळेला शुभम दादा सगळ्यांबरोबर माझं बोलणं झालं, असं असं आपल्या गावातलं बैल म्हणजे तिकडे गेला. तर मग तिथून पुढे बैल पहिल्या शर्यतीला सोडला, शर्यतीला मोठी शर्यती सगळ्यात. तर त्यावेळेला मला एकटा शांत बैल उभा राहिला, म्हणजे काय आता तिथून माझं काय नातं असेल मथुरचं माझं काय मला माहिती नाही. जसं भारत आहे तसं. तर मी त्याला पकडला तर शांत राहिला, म्हणजे पहिल्याच मैदानात मी त्याला विंजोडला सोडला तर त्याने शर्यत पण केली आणि मला व्यवस्थित उभा राहायला सुटला भेटला. तर मला लगेच फोन आला संध्याकाळी, सोमनाथ शेटचा बैल सुटतोय, तुला काय पण भीती नको, म्हणजे भिवू नको बैलाला, बिंदास राहा, तुला बैल सुटतोय. तर मी पहिल्यापासून मी म्हणजे भीत नाही, भ्यायचं काय देतं बघा, हे नशिबाचा खेळ आहे. शेवटी जी गोष्ट फक्त जिगर पाहिजे, ताकदीचा पण लय उपयोग नाही, जिगर पाहिजे, आपल्यात जिद्द पाहिजे, ती गोष्ट करायची का तर करायची. मग मी ती स्वतः जिद्दीला बाळगलो. मला आप्पा किरण आप्पा म्हणलं की तुझ्यात जिद्द आहे, तू भिवू नको, तू कधी म्हणजे तू स्वतः कधी हार नको मानू, तू म्हणजे तू पुढे चालत राहा, पाठीमागून तुला टीका करणारे विरोध करणारे खूप जण येतील, पण तू तुझी जिद्द सोडू नको. मग मी ते सर्वांचं ऐकत त्या गोष्टी मनावर घेतल्या, आज मी हित आहे. आता या गोष्टी होत असताना तर तुम्ही प्रचंड महाराष्ट्रात व्हायरल आहे, सगळ्यांना माहित आहे. सागर काळभोर म्हणले की सुट्टीचा चप्पल जित्ता. या गोष्टी ज्यावेळेस होतात ना, सुट्टी करत असता किंवा मैदानावर जात असता, त्यावेळेस जेवढी चांगली लोक असतात सपोर्ट करणारे, जसे आपणसारखी, राहुल दादांसारखी किंवा अजून तुमची मित्रमंडळी असेल, पण यात मागं खेचणारे भरपूर असतात. माग खेचण्याचा विषय म्हणजे तुम्हाला मी एक सांगतो की मला म्हणजे आमच्या गावात म्हणजे मला गावातच विरोधक आहे, ती बाहेरचा तर विषय घ्यायचा नाही. मी लय नाही म्हणजे मी ठराविक जर माझी मी जपून ठेवलेली आहे ती, मी लय जणांची लाखोंची मैत्री करत बसत नाही. मी एक दोघं म्हणजे माझ्या लाईफ मध्ये आहेत तेवढेच म्हणजे मी किंमत देतो, बाकी ती मला काय बोलतील पाठीमागे ह्याचा मी कधी विचार करणार. मी जर ह्या गोष्टी सोडून जर त्या गोष्टीचा विचार करत बसला असतो तर मी ह्या गोष्टीत मी इथपर्यंत आलोच नसतो. आज मी शून्यात वर आलो, म्हणजे मी काहीतरी ह्या गोष्टी सोसून तर वर आलोय ना. मग आता शून्य असताना मला वरती येऊन देत नव्हती, तेव्हा मी वर आलो. मग आता मी माझ्या म्हणजे या नंदींच्या सर्वांच्या आशीर्वादानं आज मी माझ्या जागेवरती बरोबर आहे का नाही आहे ती फक्त देवाला माहिती. बाकी काय कर्म फक्त चांगलं करा, बाकी काय नाही. आज मी माझ्या बरोबर निखिल असेल, पांडा असेल, तर म्हणजे त्यांना सोबत घेतो मी. निखिल पांडा म्हणजे आम्ही आता तिघं कसं झालंय, आता आम्ही जवळचे, तर आपण आपल्या माणसाला मोठं केलं पाहिजे, आपण आपल्या माणसाला पाठीमागं नाही ओढलं पाहिजे, बरोबर. तर आज तो माणूस जर आपला मोठा होतोय तर आपला अभिमान वाटला पाहिजे की नाही बाबा आपल्या भागातला माणूस आहे, आपल्या गावातला माणूस आहे, आपला मित्र आहे, आपल्या जवळच आहे, आपल्या भावापेक्षा आपल्यावरती जीव लावतो, आज आपण त्याला मोठं करतो, बरोबर. तर आपण म्हणजे दुसऱ्यांचं आपण ऐकलं नाही पाहिजे ना. तर म्हणजे त्यांना बी माझ्यापासून लांब तोडायला चाललेलं म्हणजे आता चाललंय, म्हणजे तीच चालू आहे, सिस्टीमच चालू आहे. तर काय असतं, आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट असेल, एक नंबरचा बैल असेल तर आपण त्याला पायरा करतो. तर पायरा केल्यानंतर थोडे दिवस आपण जोपर्यंत त्याचा बैल गुलाबात राहतो, जोपर्यंत त्याचा नंबर होत्यात, तोपर्यंत सागरच्या हातात लक्ष्मी आहे, सागर चांगला आहे, सागरच्या हाताला यश आहे, जोपर्यंत राहतोय तोपर्यंत. राहायचा पण झाला की एखादा असा पाठीमागून येणार आहोत, बोलणार तो असा बोलतोय काय, त्या बैलाला गुलाल आहे तेव्हा कुठला ते बैल पोहतोय, आपला सोडायचा म्हणून सोडतोय. म्हणजे ही तुम्हाला आज मी एक गोष्ट सांगतो, या नंदी हात ठेवून सांगतो, आणि मी माझ्या म्हणजे स्वामींची शपथ की ह्याच आहे ना, मी कोणाच्या बैलाला कधी चिंतलं नाही आजपर्यंत, असं कधी बोललो नाही की मला हे बैल सोडायला भेटत नाही, नंतर ह्या बैलाचा नंबर होऊ नाही, नंतर ह्या बैलाला मार खावा, असं कधीच नाही. मी उलटी अभिमानाने सांगतो की आज माझ्याकडून तो बैल दुसऱ्याने सोडला तर 100% माझ्यात काहीतरी कमी असेल, नंतर त्यात काहीतरी क्वालिटी असेल. आज म्हणजे आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपल्यात काय कमी आहे ते आधी शोधलं पाहिजे, 100% ना. तर मी काय म्हणतोय की त्यामुळं की कधी कोणाला तुम्ही वाईट म्हणू नका, कसं असते दिवशी प्रत्येकाचा असते, ती चढ उतार होत राहते ती, बाकी काय ना माझं म्हणणं. असे या क्षेत्रात कधी असं जाणवलंय की बाबा दबाव पडलाय किंवा काय अशा गोष्टी झाल्यात, पण त्या कशा असते, सगळ्याच गोष्टी कॅमेरा समोर नसतात ना सिद्ध करायला. आपल्याला काही सगळ्या गोष्टी कॅमेरा समोर बोलणं आपल्याला असं म्हणजे आपण पण हे असंही नाही, आपल्या बी तेवढा म्हणजे बाकीच्या गोष्टीचं हे आहे. फक्त विषय असा असतो की आपली माणसांनी एवढं डोक्यात ठेवायचं की आपल्या माणसाला कधी विरोध नाही करायचा. ज्याने आपल्यासाठी आलाय, भले तो आपल्या चांगल्या काळात नसेल पण ते वाईट काळात 100% असेल. आज तुम्हाला मी सांगतो, मला कोणीही हाक मारू द्या, काय केजी भाऊ मला ना
कुठून कुठून फोन येते ती मी याला छोटे छोटे मुलं फोन करते ती मी कधी कोणाला शब्द डावलत नाही. आज सगळी जण मिळून बसते ती सगळ्यांचे प्लॅन होते मैदानात. मी असा कधी कधी एका साईडला असतो म्हणजे कधी कॅमेरा समोर काय गोष्टी बोलत नाही अशी म्हणजे डावलते ती की बाबा हे म्हणजे 1 नंबरची बैल सुटतो याला डावला. तर आता त्या मल्हार आला मैदानात तर लोक काय बोलायला लागली की 1 नंबरचा बैल आहे आज तो म्हणजे मोठ्या माणसाचा बैल आहे लाखाने पैसे भेटत असतील त्याला. म्हणजे आज काल देवडीच्या मैदानात तो उदाहरण झालं हीच की आता काय तो बैल सुटतोय त्यामुळे काय त्याला म्हणजे ह्या त्या गोष्टीचा पैसे भरपूर आहे ती त्याला ही बैल तोडायची म्हणजे ही बैल तोडून टाका जी बैल सुटतोय बाकीची चिक्या बिक्या आपल्या सरजा विरजा जी बैल किरकोळ सुटतोय ती बैल ती सोडून टाका त्याला हे करा. म्हणजे सगळ्यांनी प्लॅन केला म्हणजे याला पाठीमाग कसा वाढायचा ह्याचं वाईट कसं करायचं म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो मला घेण्यापासून मी होतो. आपलं महाराज जेव्हा संभाजीनगरला जेव्हा हा लखनपूर पाहाला त्यावेळेपासून मी सोडतोय मल्हार तिथं जाऊन संभाजीनगरला ज्या वेळेला आपण पहिले जायचो ना पाहायला तिथं जाऊन तेव्हा मी सोडतोय मल्हार. तेव्हापासून आज मी तो बैल सोडतोय. तर आज तो बैल जेव्हा तिथं होता तिथनं आला इथं थोडे दिवस कमी पाहिला त्यावेळी म्हणजे मी कधी दादांची साथ सोडली नाही ना कधी म्हणजे पण आज जे बैल 1 नंबर मध्ये पळतोय तर तुम्ही काय म्हणताय त्या बैला म्हणजे तो बैल 1 नंबर त्याच्याकडे भेटलाय मी हवेत गेलाय असा हवेत बिवत नसतो. आम्ही त्या बैलाच्या वाईट काळात पण सोबत होतो आणि चांगल्या काळात पण सोबत आहे. आज तो माणूस पण माझ्यासाठी आज म्हणजे त्या माणसाचा मला आदर्श चांगला आहे संतोष दादांचा. मित्रांनो खरं आहे काय होतं माहिती आहे का बैलगाडी क्षेत्रात आपण येतो कशासाठी तर मित्रमंडळी एकत्र यावे संबंध चांगले व्हावे तर एखाद्याला मागं खेचण्यापेक्षा त्याला सपोर्ट करा कारण बैलगाडी क्षेत्रच कशासाठी तर मैत्री जपण्यासाठी आणि ओळख वाढवण्यासाठी आहे किंवा संबंध नाही चांगले तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण विरोध करणार आपण आपल्या भांडणं करणार आपण काय म्हणणार ह्याचा बैल घ्या म्हणजे ह्याच्याकडून ही गोष्ट काढून घ्या म्हणजे आज उदाहरणार्थ हे ड्रायव्हर बसून त्या ड्रायव्हरचं हे करा तसं नाही करायचं. तुम्ही काय जी तुमच्या नशिबात आहे ती आज नाही उद्या तुम्हाला भेटणार आहे 100% भेटणार आहे. तर तुम्ही काय केलं पाहिजे त्या गोष्टीला सपोर्ट केला पाहिजे. आज तुमच्या जी ताटात वाढलंय तेवढंच खावा बरोबर हिसकवून घ्यायचा प्रयत्न केला ना तर ती म्हणजे जी आहे ती पण भेटत नाही. बरोबर तुम्ही माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की ज्याला आज मालकांना फोन करून सांगते ती की आज काय नको सागर असाच करतो मुद्दाम त्याच्या गाड्या लय राहते भरपूर तो तुमचा बैल एकच फेरा सोडेल दुसरं बाकीचं 2-3 फेर ते दुसऱ्याने सोडा देतो या मग त्यात काय ते फक्त नावासाठी करतोय तर नावासाठी नाही करत. आज मला ज्या गाड्या आहेत ह्या गाड्या आहेत मला तर मला सगळ्यांना हँडल करायला लागते ना. आज माझा रायबा असेल तो घरचा बैल आहे आज कोणाला माहिती नाही तर माझ्या घरच्या बी गाड्या असतात बाहेरच्या पण गाड्या असतात. मी आता तुमच्यासारखं एखादं असतं कोणतरी बा सागर आपलं वासरू आलं तेवढं सोड तर ते गट पास होतं परत सेमीला रायबाच्यात लागतं तर मी काय बोलतो एवढीच्या बार संभवून घ्या माझा बैल आहे थोडा पुरता तुम्हाला राग येणार की बाबा आपण याला फोन करून आपला बैल सोडला नाही तो बैल सोडते पण ह्यो कधी विचार करतो का ह्यो बैल त्यानं कामं सोडला असेल तो आपला बैल कामं सोडला बाय चान्स तुमचा बैल म्हणजे 1 नंबर करतो ह्यो बैल त्यावेळेला हे होतो बरोबर तर परत ह्यो बैल मी सोडला तर ह्यो बैल 1 नंबर करतो तेव्हा तुमचा ह्यो बैल म्हणजे काहीतरी पराभूत होत असेल तर त्यावेळेला काय म्हणते ती 1 नंबरचा बैल सोडा गेला माझा बैल सोडला नाही पण त्याच्या आधी तुमच्या बैलाने 1 नंबर केला असतो ना. पण तुम्ही असं म्हणू नका कधी कोणाच्या अस्तित्वावर जाऊ नका कधी कोणावर टीका करू नका कधी कोणाला वाईट बोलू नका. हा क्षेत्र आहे ना तुम्ही जेवढं वाद कराल एखाद्यावर वाईट वागाल तुमच्यावरती परतफेड होणार 100% होणार. तुम्ही आज बैलगाडी क्षेत्राचं उदाहरण बघताय 1 नंबरचा पण माणूस आज कुठं आहे ना म्हणजे प्रत्येकाचं गोष्ट आहे प्रत्येकाचं पान पलटी होतो प्रत्येकाला देव संधी देतो पण त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. तुम्ही प्रत्येकाशी प्रामाणिक राहावा. ह्यो जो नंदी आहे ना तो आपला आहे ह्यो जो लोकांचा बैल आहे ना तो पण आपला आहे. आपण त्याच्यासाठी झटलं पाहिजे भलं त्या माणसानं आपला बैल नाही सोडायला पाहिजे तिथं जावं. तर आज काय होतं एखादा नवीन माणूस आला नवीन असतो त्याचा बैल नवीन असतो तो आपला कॉन्टॅक्ट करतो नाही करत आपण तिथं जातो उभं राहतो त्या बैलासाठी. तर आपण 4 जण बघणारे साईटून काय बोलते असं 1 नंबरचा बैल घेतलाय त्यांनी नवीन खरेदी केली असा अगर तिथे गेलाय म्हणजे त्याला बैल सोडायचा असेल मला ते बैल सोडायचा नसतो म्हणजे तिथं उभं राह त्यांनी हाक मारून बोलायला असतं की सागर उभं राहा आमच्याकडून काय चूक होती कुठं पाय पट्टी होती म्हणजे उभं राहिलं तरी काय बोलते ती त्याला ते बैल पाहिजे म्हणून तिथे गेलाय. तर आज तुम्ही टीका कोणाला करू नका काय असतंय जी तुमच्या नशिबात आहे ती तुम्हाला कुठून पण येऊन भेटणार. ज्यावेळेस सुट्टी करता त्यावेळेस काय होतं माहितीये का आता सुट्टी म्हणली की पाय मी पहिल्यांदाच सांगितलं 100% काय काय गोष्टींच्यावर लक्ष द्यायला लागतं. सगळ्या गोष्टीवरती लक्ष द्यायला लागतं. झेंडा पंच असेल तुमच्या 10 गाड्या उभ्या असतात तिथे 10 गाड्यांवरती लक्ष द्यायला लागतं. महत्वाचं तुम्हाला पहिलं काय होतं पहिलं पट्टी नव्हती आता पट्टी आली खाली तर त्या पट्टीकडे पण बघायला लागतं. पट्टीच्या पुढे पाय चालत नाही बैलाचा आपला पट्टीच्या पुढे पाय चालत नाही तर ते सगळं बघायला लागतं. झेंडा पंच 10 गाड्या असतात त्या 10 गाड्यात
20 जण सोडणारे असतात बरोबर. तर त्या 20 जणांकडे बघून बापूला झेंडा टाकायचा असतं, नाही झेंडा पण असतात त्यांना बघून झेंडा टाकायचा असतो. तर आपल्याकडेच लक्ष देताला असं काय नसतं. तर तिथं सगळं जजमेंट करून तिथं उभं राहून बरोबर गाडी सोडायची असते. आणि तशी मी दिवसभर गाड्या सोडत असेल. मग दिवसभरात आता बरीच जण, आता मला बरीच जण बोलली तुमची मुलाखत घ्या, विचारतात की बाबा हे नक्की सुट्टी मेकर नक्की जेवण कधी करतात किंवा पाणी कधी पितात, कारण कंटिन्यूच तुम्ही खाली दिसता. आज काय असतं, मी आहे ना त्या आपलं म्हणजे मी काय तुम्हाला माझी उदाहरण दिलं, माझ्या गावातली असते ती बैल, माझ्या पाहुण्यांची असते ती, जवळची असते ती, मित्रांची असते ती, भाव म्हणजे जवळची बैल असते. आज मी काय बोलेल, मला बाबा मथुर सोडायला आहे, कशाला गाडी सोडू, तीच गाडी सोडीन, जेवील पिऊन खाईन निवांत आरामशीर झोपेन. असे विचार करणारे खूप जण असतात की आपल्या ठराविक गाड्या आहेत तेवढ्या सोडून निवांत जाऊ, झोपू, आराम करू. तर नाही, मी काय करतो, मला 100 मध्ये गाडी असली ना तर मी त्या दिवशी 100 पर्यंत थांबतो, 100 गाठापर्यंत. ती गाडी सोडतो पण जात नाही वरती, जर शब्द दिला असला मी त्याला. बरोबर, खरं आहे मित्रांनो, शब्द पाळायला पाहिजे, कारण शब्दालाच किंमत आहे या क्षेत्रात. आता सुट्टी करताना एखादा असा कुठला बैल सांगचाल की त्या बैलाची सुट्टी आहे ती आजपर्यंत कुठल्याच बैलाच्या सुट्टीत वेगळेपणा नाही, की त्या बैलाची सुट्टी करताना एवढं चाणाक्ष राहायला लागतं किंवा सावध राहायला लागतं आणि फक्त तोच बैल ती गोष्ट करू शकतो. 100% आता या गोष्टीत नाव आता या घडीला जर घेईल तर मथुरच. तर आणि एक पालेगावचं बादल, एक 2 बैल आहेत अशी मल्हार आहे आपला, की अचानक काय करतील त्यांचं दिसणे पण माहिती नसतं. आज मथुर राहिला म्हणजे शांत उभा पण राहील, त्या डोक्यात आलं तर लहानपणापासून मी त्याला बघतोय, तर राग आहे हो, त्याचा रागच कमी नाही झाला. त्याला अशी जिद्द आहे, म्हणजे त्याला ज्या वेळेची गोष्ट करायची त्यावेळी तू करणार. मग तुम्ही किती जणांनी पण पकडा त्याला. आता तुम्ही बघता सुट्टीला माझ्या मागे कमीत कमी शिंगाला 1 जण असतो, बरोबर, माझ्या पाठीमागे 2 जण येसन पकडून, 1 मुरके पकडून असतो, टापाला 1 जण असतो, वशिंदा, अशी 6 जण तर बैला बरोबर असते. ती कधी कधी बैला डोक्यात आलं तर ते 6 जण पण गायब होते. म्हणजे 6 जणांना पण बैल पाडून गेलेला कळत नाही, मला असं सुटून गेलेला पण बैल हातात कळत नाही, मी इतका जाम पकडून पण. म्हणजे त्याला ज्या वेळेला जायचं तेव्हा तो जाणारच आहे. म्हणजे त्याच्या रागाच्या पलीकडे काय नाही, लय जिद्द आहे बैल जायच्या बाबतीत. म्हणजे सुटून असं त्याला जास्त वेळ नाही थांबू शकत ते पट्टीव, लयत लय एक मिनिटच्या वर उभाच राहू शकत नाही पट्टी. 1 मिनिटच्या वर तो हलणार, तर पाठीमागे तर जाणार, साईडला तरी असं साईडला तरी येणार, काहीतरी करणार, पण तो कमीत कमी 1 मिनिटच उभा राहू शकतो. वेगळं पण काय वाटतं त्याला, सोडत राग आहे त्याच्यात, जिद्द आहे त्याच्या, म्हणजे जी गट्स आहेत ना त्याच्यात, जी बघा ना, लहानपणापासून बैल पोहतोय. म्हणजे मी लहान होतो, लहान म्हणजे मी तुम्हाला आता उदाहरण दिलं, मी तेव्हा बघायला जातो मैदान आमचे, तेव्हापासून मी बघतोय त्याला, म्हणजे आदतपासून. तो आदत असताना मला नाद लागला, म्हणजे किती वर्ष झाले त्याला पळतोय, बरोबर. मग तेव्हापासून जर बैल अजून पण त्याच रेंजला पळतोय टॉपला, म्हणजे तुम्ही 1 नंबरचं मैदान परवा दिवशी निमसोडला झाला, तर त्या निमसोडच्या मैदानात त्याने 2 नंबर केला. म्हणजे 1 नंबरच्या मैदानात बैल 2 नंबर करतो, ती पण नवीन वासर घेऊन, म्हणजे दुसरं वासर घेऊन त्याने ओपनच्या मैदानात जर 2 नंबर करायचा, म्हणजे खरोखर ज्याची जिद्द आहे त्याला जिद्द म्हणलीच पाहिजे. जो पळतो त्याला पळतो म्हणलाच पाहिजे. तर मग तो 100% पळतो का, तर आता पळतोय बैल, तर जो पळतो त्याला पळतोच म्हणायचं. मित्रांनो, खरं आहे बरं का त्यांचं, जो पळतो त्याला पळतोच म्हणलं पाहिजे. आणि मथुर मध्ये ती गोष्ट आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, किंवा त्यांना तर जवळ वागते त्यामुळे त्यांना माहित आहे. असा कुठला एखादा बैल जीवनात आलाय की त्या बैलामुळे सागर काळभोर इथपर्यंत आहे? भारत मोहच, आज भारत मोहच आहे. दुसऱ्या बैलामुळे आहे, सगळी बैलात माझ्यासाठी नंदी जायची, त्याचा नाही विषय. फक्त पण भारत मोह जे दिवस आहेत ना, आपले पण लोक कळाले, परकी पण लोक कळाले. आज आपल्याला त्या पडत्या काळात आपण आधार दिलाय, म्हणजे त्या नाही माणसाला विसरू शकत कधी. काय टीका करणारे लेजन असतात, बोलणारे लेजन असतात, माझ्याबद्दल आप्पाला पण वाईट सांगणारे लेजन असतील, आप्पाबद्दल मला पण वाईट सांगणारे लेजन असते. पण म्हणजे मला जे आप्पाबद्दल सांगते ते मी डोक्यात घेतलं पाहिजे का नाही, तर मला माझ्याबद्दल आप्पाला सांगते ते आपण डोक्यात नाही घेतलं पाहिजे. आज त्या बैलामुळे आज मी इथं आहे, आज राहिना असेल. म्हणजे मला विचारायशिवाय कुठली गोष्ट करत नाही ती. मला लय अभिमान आहे की मला विचारतात आधी की सागर असा पायरा केलाय, तसा पायरा केलाय, हे असं झालंय, ते तसं झालं. म्हणजे घरातल्या सख्या भावापेक्षा म्हणजे जास्त जीव लावते ते आपल्यावरती. काय भारतच्या सुट्टीत वाटायचं लय, म्हणजे त्याला पण जिद्द लय जिगरी बैल. म्हणजे त्याला अशी पातकच असतो वाऱ्याचं, सुटला की असा एकदम बैल असा थाप मारून बैल तिथे दिसायचा मला 100 मीटर लांब. एवढा तळ होता, म्हणजे असं कधी गेला ती पण कळत नव्हता. कधी कधी हात भाजायचा इसणीला बैलाची, इसण भाजून जायची. त्याला काय ती स्पीड होतं, म्हणजे बघासारखं स्पीड होतं त्या बैलाला. आता असा कुठला बैल सांगचाल की त्या बैलाकडे पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस बघितलं तुम्ही स्वतःहून, की वाटलं असेल तो बैल एवढा महाराष्ट्रभर जगभर नाव करेल, आणि
त्या बैलांनी ती करून गोष्ट दाखवली. कारण काय होतंय, बैलांच्या आजकाल नुसती तब्येत किंवा उंची किंवा सगळा त्यांचा फाउंडेशन बघून नाही, त्याचा पळ बघून त्याला सगळी लोक मानतात आणि सगळ्या महाराष्ट्रात पोहोचवतात. मल्हारचं नाव घेईन मी. काम असं आता बाहेरच्या नंतर मला मल्हारच आठवतो. जसं आता मल्हारचं पाय म्हणजे दिसायचं बंद होत ना, असं शेम ती फायरिंग आता भारतला आहे, म्हणजे मल्हारला आहे. भारतचं शेम सगळं गुण तितक्या स्पीडनं भारत जायचा खालून, तसाच पळायचा तितकाच, म्हणजे त्याचाच पळच वेगळा होता. आता आज ते मला मल्हार दिसतो पळतात शेम भारत. आता काय होतं माहितीये का, ज्यावेळेस बैल टॉपला असतो त्यावेळेस महाराष्ट्र सगळा उचलून धरत असतो किंवा सगळे असतात किंवा जी कट्टर आहेत ती कट्टरच राहतात. पण एखाद्या बैलाचा ज्यावेळेस टॉपच्या बैलाचा बॅड पेच चालू होतो त्यावेळेस काय काय गोष्टी जाणवते तो. कारण तुम्हाला आता तुम्ही सुट्टीला असता, तुम्हाला सगळ्या गोष्टी होते. उदाहरणार्थ तुम्हाला देतो आपल्या बकासूरचं. तर आज तो बैल 1 नंबर करा तर दुनिया त्या म्हणजे आज म्हणजे दुनिया त्याला उचलून धरायची की सगळी त्या बैलासाठी हे बकासूर, म्हणजे सगळी बकासूरच कंटिन्यू बकासूर. तर आज त्याचा बॅड पेच चालू आहे, तर आज कोणाला टीका केली जाते? मोहिल शेटला, मामांना, आज पैर करते ती त्यांना. तर असं नसतं ना, बैल जेव्हा कसं असतं बॅड पेच असतं दिवस प्रत्येकाचा येते ती, बरोबर ना. आज त्यानं त्याचा लय इतिहास मोठा करून ठेवलाय की कोण करू पण शकणार नाही. म्हणजे त्याचं आज अस्तित्व त्यानं लय मोठं निर्माण करून ठेवलंय. त्याची सुट्टी करताना काय वेगळं पण जाणवायचं. वेगळं पण म्हणजे त्याला पण राग आहे भरपूर, म्हणजे त्याला समजतं, सगळं समजतं. आपण म्हणजे तेव्हा फिरून आला की बरोबर पट्टीवरती उभा राहिला की एक टाक असं झेंड्याकडे बघत उभा राहतो, बरोबर. म्हणजे सोडा बिडायला व्यवस्थित आहे शहाणा. त्याच्या पण मथुरगत आहे, पण डोक्यात आलं ना जायचं तर तो पण निष्ठून जातो कधी कधी. मोठं मैदान असलं की 100% बैल पूर्ण जाम पकडून धरायला लागतो. मोठ्या मैदानात त्याच्या अंगात काय येतं कोणाला काय समजत नाही. तो त्यावेळेला स्वतः जीव तोडून पळतो. कधी कधी नशिबाची साथ नसती, कधी कधी जरा पायरा चुकतो, काय काय गोष्टी होत असते त्या. पण कधी तुम्हाला सांगतो, बकासूर हा बैल हा देव आहे ना सगळ्यांसाठी. हो कधीच म्हणजे विजणारा बैल नाही. आज त्या बैलानं अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला दाखवून दिले की मी काय आहे, मी माझ्या ह्या जातीचा बैल काय करू शकतो, ती कोणताच बैल करतो. आज त्या बैलामुळं तुम्हाला सांगतो सर्वसामान्य माणसांची बैल माणसं घेताना पण बोलतात की हा बैल बकासूर सारखा दिसतोय, तो बैल घ्या. म्हणजे आज त्या बैलामुळं गरीब माणूस पण खुश होतो का, की आज बैलगाडी क्षेत्रात शेतकरी वर्ग जिवंत आहे का, मग त्या बैलामुळं, बरोबर आहे का नाही. म्हणजे आज त्या बैलाला आपण काय म्हणायचं, हे गावठी बैल आपण हे काय पळू शकत नाही, काय काहीच करू शकत नाही. म्हणजे आपण त्या बैलांना आज सगळ्यांना जीवनदान दिलं, बरोबर ना. आज त्या बैलांना सगळ्यांना दाखवून दिलं की नाही काय करू शकतो हा गावठी बैल एक. खरं मित्र, बकासूरमुळे जी गावठी बैलांना क्रेज आली ना, ते कुठल्याच बैलांनी ती गोष्ट करून दाखवली नाही. कारण तो पळाला महाराष्ट्रात, भारतात, जगभर प्रसिद्ध झाला. त्यामुळे आज गावठी बैल सगळीकडे दिसायला लागली. आता असं कधी झालंय का हो, एखादी सुट्टी केली आणि गाडी बसली, डोळं पाण्याने भरून आले? आता असं मग तुम्हाला सांगतो, मला रायनाची गाडी सोडली ना, माझं मन खरं भरून येतं. पुढे सीमे काढला की मला का मन भरून येतो, मला एक गोष्ट सांगतो की तो बैल पळतो सगळ्यांना दिसतो, पण त्याच्या वेळेला त्या बैलाचा बॅट पॅच चालू असतो ना, त्यावेळेला इतका घाण बॅट पॅच चालू असतो ना, त्याचा विचार पण कोण करू शकत नाही. आता तुम्ही कालचं उदाहरण घ्या, लगेच परवाचं मिनिमसोडचं उदाहरण घ्या, त्याच्या आधीचं एक मैदान उदाहरण घ्या. म्हणजे सलग 3 मैदान बैलांना पराभूत झाला. तर त्यावेळेला आम्ही डायरेक्ट जर ज्यावेळी पहिरा करतो, तर आता आमची पहिरा होत नाही, ती पहिरा आमचीच माणसं मरते, ती आमच्यावर सोबत फिरतात ना. आता आप्पाचं पान उलट आहे, आता आप्पाचा बैल काय राहिना पळत नाही, आता काय आप्पाचा म्हणजे डायरेक्ट बैलाला म्हणजे करते ती. पण त्या बैला मार खाल्लाय का, गाडी कडल निघते, काय निघते तुम्ही बघताय, 2-3 मैदान गाडी कडल निघते. बायचान्स आता काय चूक होती, आता त्या दिवशी आमच्याकडून बाय मिस्टेक चूक झाली, 1 निमिषच्या मैदानात जर तास खाली दिसलं नाही, तेवढ्यात बैलांना पल्ली उडी मारली. तर आणि लगेच काल बैल चांगलाच पळाला. तर आम्हाला म्हणजे आम्हाला टीका केल्यानंतर जेव्हा बैल राहतो ना, त्यावेळेला असा अभिमान येतो की आपल्या बैलाबद्दल आपली लोक नावं ठेवणार असते ती. मग तेव्हा ते बैल राहतो तेव्हा म्हणजे मन भरून येतं. आज कार्तिक असेल, माझं कार्तिकच्या वरती बी लय प्रेम आहे. कार्तिक असेल, मल्हार असेल, रायना असेल, भारत असेल, आपला काय म्हणते त्याला आमचा रायबा असेल, जी बैल माझ्या जवळ यायची, ओलाडीचा तेजा, शिवराजबाबचा लख, ही जी जवळची बैल आहेत, चिमण्या, शाकीरबाईचा दूध दिलेला इथं, म्हणजे अशी ठराविक बैल आहेत की माझं मन भरून येतं. कारण आज मला त्या बैलांवर दिवस आहेत हो, त्या बैलांनी असं सेमी काढलं की माझं मन भरून येतं. आता ज्यावेळेस पेडगावात गाडी सुटली मथुरची, कारण बरीच जण त्यावेळेसच मला म्हणले की त्यांची मुलाखत तुम्ही घ्या. मथुर एक असा बैल आहे की ज्यावेळेस सुटून जातो पब्लिक पण त्याची गाडी धरायला येतं.
त्याची सुट्टी करताना मी एक व्हिडिओ बघितला, तुम्हाला असं पार त्यानं फेकून उलट करून तुडवत गेलेला, पण तरी तुम्ही पण त्याच्या आधीच तुम्हाला सांगतो ना मी, तर ह्या असा विषय झाला, आपण मुंबईमध्ये बैल बिंजोरला नेला मथुर की मग लोक काय बोलते ते की फेरा काढला की बैल जास्त पळतो. बैल पळतो, पहिला पण फेरायला पळतो, फेरा काढल्यानंतर पण बैल पळतो. त्या बैलाचं म्हणजे त्याला समजतंय हो कधी पाहायचं कधी नाही, बरोबर. तो आज या जनतेसाठी, लोकांसाठी, या प्रेक्षकांसाठी, त्यांच्या मालकासाठी पळतोय, आपल्या सर्वांसाठी पळतोय. आज कोणता पण नंदी असला तर टॉपला पळतोय ना, तर त्याला तुम्ही टॉपलाच म्हणजे जो पळतो त्याला पळतोच म्हणा, बरोबर ना. तर आज त्या वेळेला ज्या बैल सुटून आला पेडगावमध्ये, त्याच्या आधी बैल ह्याच्यात कुठं आपलं काशेगाव मध्ये सुटलेला बैल, त्याच्या आधीपासून बैल सुटायला लागला. मुंबईमध्ये आलं ती पहिलं मैदान, बरोबर. तर बैल सुटायला लागला, तर बैल सुटायला आल्यानंतर मी म्हणजे बैल सोडायला लागलो. तर त्या दिवशी काशेगावमध्ये भैयानं बैल धरलेला आपल्या. तर भैयाला बैलाला पाडलं, तर मी मल्हार पकडलेला. तर मी जागेवरती मल्हारला टन काढून तिथंच गाडी फिरवली, मल्हार पकडूनच. तर त्यावेळेपासून मी बैल सोडायला लागलो. त्याच्या आधी पण बैल सुटत होता, पण मी बैलवरती येऊन देत नव्हतो. मी 60चा बैल पकडायचो ना, तर जागेवरती बैल थांबवायचो. तर त्यावेळेला मी बैल पकडला काशेगाव मध्ये, सुटून नाही आला. नंतर ना राहिलेला बैल गट काढला, सेमीला जरा क्वार्टर फायनलला गाडी झाली. तर त्याच्यानंतर मला बैल सुटून यायचा. आता तुम्ही त्या सोनेरा केशरीला पण बघितलं, बैल सुटून यायचं, पण बैल काय करायचो मी तिथंच हँडल करायचो, तिथल्या तिथं थांबवायचो. सुटून बैल येतो कायम येतो, ते मी तिथंच बैल थांबवतो. तर लोकांना काय वाटतं, बैलाला पहिला फेरा पाडायसाठी सोडून देते ते बैल. कधी झाले पेडगावात, जनता पण उचलून धरते बैलाला, पहिला फेरा पाडायसाठी बैल सोडून देते ती. तर असं काय नाही, बैल सुटून जातोय, बैल फेकून देतो डायरेक्ट. त्याला ताकद किती आहे या, त्याची एक मांडी तर आपली सगळी बॉडी, बरोबर. त्याचे एवढा मोठा बैल हँडल करायचं इतकं सोपं नाही. बैल ज्यावेळेला टाकून देतो त्यावेळेला कायच करू शकत नाही. ज्यावेळेस शांत उभा राहतो त्यावेळेला पकडतोच ना आपण, पण त्यावेळेला काय तो सिस्टम, ज्यावेळेला आपण उभा असतो झेंड्यावरती, बैल पकडलेला असतो जाम, त्यावेळेला आपण बापूकडे बघत असतो. आणि त्या क्षण असतो 1 सेकंदाचा क्षण, त्या क्षणात बैल उडी मारतो. त्यावेळी आपण बापूला थांबवायचं, बैलाला थांबवायचं, मागच्यांना थांबवायचं, कोणाला बोलायचं कोणाशी. त्यावेळी ते बैल सुटून जातो सगळी घेऊन. त्यावेळेला बोलले की बैलाला फेरा पडायला लागतो, म्हणून बैल सोडून देते. नंतर असंच झालं माळशिरस मध्ये. तर माळशिरस मध्ये जवळून व्हिडिओ एक केला, तर माझ्या मित्रानेच केला व्हिडिओ. त्याला मी बोललो जरा व्हिडिओ कर, बघ नक्की काय होतंय, काय होतंय टीका होत्या तो, म्हणजे काय कारण नसताना लोक त्याचा उलट विचार करतात. एखादी गोष्ट तुम्ही वाईट चिंता एखाद्याबद्दल, ती तुम्ही बघा आधी, डोळ्याने बघा. ते बैल सोडून दिलाय का, बैल पाडून गेलाय का, बैल नक्की करतोय काय, त्या बैलावर किती जण आहेत, ते कशी पकडतात, काय पकडतात, ते व्हिडिओ मित्रांनी माझ्या केला, झूम केला, सगळं व्यवस्थित दाखवलं. तेव्हा ती काय आलं, बैल नक्की करतोय काय. मग त्याच्यानंतर मला लागली बैल आता दमावतोय, बैलाला ताकद आहे, बैल असं करतोय, म्हणजे तेव्हा म्हणजे. आणि जेव्हा सुटून कोणाला कळलं तर काय बोलले बैलाला की बैल फेरा पाडायसाठी करते ती, असं नसतं ना. तुम्ही कोणाच्याच नंदीला वाट म्हणू नका. ज्यावेळेस एखादा ताकदीचा मथुरगत बैल असेल, त्यावेळेस काय डोक्यात धरता सुट्टी करताना, कारण पब्लिकचंही त्या बैलावर एवढं प्रेम असतं, किंवा तुमचा पण जीव असतो, किंवा मालकाच्या बी डोक्यात असते की बैल फायनल राहिला पाहिजे, सुटला नाही पाहिजे, काय करता नाही. त्याची जी ताकदीने धरतो ना, त्याची जे जजमेंट त्याशी बोलतो की बा फक्त थांब, सुटच पर्यंत, म्हणजे काय मला माहिती, मी त्यावर काय बोलतो काय ना, मला त्याशी भानात मला कळत पण नाही काय. मला इतकं म्हणजे अशी भीती नाही वाटत, मी म्हणजे भीत नाही, भीतीची गोष्ट नाही. फक्त मी त्याला तो फक्त उडी मारून जा सुटू नाही एवढीच भीती वाटते, बाकी काय नाही. की सोडायला वेळेला बाकी गोष्टीला कोणत्या भीत नाही. पण ती ज्या वेळेला मी त्याला बोलतो त्यावेळेला मला कधी म्हणजे जायला जाणवतं बाबा. आणि आज त्याला मी कधी बोलतो, आज तुझ्यासाठी सगळी काय म्हणजे लोक आहेत, आज तुझ्या म्हणजे जिंकण्याला ही झालेली आहे ती. त्यावेळेला आपल्या बबनदादांच्या रावण बरोबर पाहाला, त्यावेळेला मी बोललो एवढी जनता आज तुझ्यासाठी आली या, त्यानं असं केलं एकदा. मी बोललो यायला म्हणजे कळतं, मुख्य जनावराला पण कळतं कधी, म्हणजे आपल्यासाठी तुम्ही बघा ना, उदाहरण म्हणजे डोळ्यासमोर आहे ती, उगाच कशाला सांगायचं काय. बरोबर. मित्रांनो बघा, खरं आहे, मी जशी कायम सगळ्यांच्या मुलाखतीत बोलत असतो की मुख्य प्राण्यांना सगळ्या गोष्टी कळते ते, आणि तो फक्त मालकासाठी आणि जी जनता प्रेम करत असते त्या लोकांसाठी पळत असतो. मी तुम्हाला सांगतो, आज रायबा असेल तर मी रायबा मुंबईमध्ये कंटिन्यू सोडतोय, तर रायबाची मी व्हिडिओ पाडायचे. तर आज मला माहिती आहे का बैल 1 नंबरला पळत, आज ह्यो बैल मुंबईतला 1 नंबरचा, इथं पण 1 नंबर पळतोय. एवढं मोठं थारचं मैदान होतं, कोणाला अंदाज पण नव्हता लावला की शंभर 1 नंबर करेल. त्या मैदानात 1 नंबर केला थारला, म्हणजे अभिमानासारखी गोष्ट आहे ना. आज 1 नंबरचा बैल आपल्याला म्हणत आहे. आम्ही तुम्हाला एक सांगतो की ज्याचं कर्म चांगला आहेत का नाही, त्याला कुठनं पण पादरात फळ पडणार का तर पडणार. एक बैल सोडायला नाही भेटला म्हणून तुमच्याकडे लक्ष्मी येतच राहणार.
100% खरं आहे का नाही? बरोबर. मी आज माझा बैल सोडत नाही. तुम्ही दाखवायचं बैल, मी मुंबईत जातो, मी वैयक्तिक बैल सोडा जातो. मी मुंबईत जातो, बैल सोडतो, मग तरुण येऊ का बैल आपल्या जवळ असतो, गावठावाल्यानं आपल्याच्या कुठे जात नाही बैल. पण इथं घाटा बैल असला ना तर मी बैल माझा कधी सोडत नाही. याच्यात दुसरी गाडी असली ना तर ती सोडा जातो, ही सोडत नाही. मला माहिती ही गाडी राहणार आहे फायनलला, पण मी ती सोडतो का? शब्द दिले असते. आज आमचा चित्रे असेल, आपशिंगचा किनीचा रायबा, ही जी जवळची बैल आहेत माझ्या, ती माझ्यासाठी घरातले मेंबर असले का जायचे. मी त्यांना पण ती पण माझ्या कधी कधी संभवून घेते. मी त्यांना त्यांची पण बैल मी कधी सोडा नसतो, पण मी कधी असं बैलासमोर गेलो ना तर कधी नाही पहिल्यांदा हाक मारते, ते तुझं तू झुपलेलं बघ, कसं आहे, काय सोडायचं, कसं केलंयस, काय केलंयस, म्हणजे एवढ्या हक्कानं विचारते ते. तर आपले लोक जाऊन त्याला परत बोलतात ना चुकीचं, मग ती मला लय वाईट वाटायला लागलं, बाकी काय नाही. बरं, या बैलगाडी क्षेत्रात सुट्टी करायला लागला तिथपासून सगळा प्रवास तर जाणून घेतलाय, पण ह्या क्षेत्रात पडला आणि काय काय गोष्टी केल्या, प्रगती काय काय केली? प्रगती आज भरपूर केली मी. आज घरी म्हणजे काय होतं, आज मम्मी पप्पांची म्हणजे त्यांनी जी काय माझ्यासाठी करून ठेवलेलं ते माझं स्वप्न एक होतं की मी त्यांच्यापेक्षा जास्त काहीतरी करावं. आज मी सगळं करून म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या, स्वतःच्या जीवावरती केल्या. आज बैलगाडी क्षेत्रात नसलेल्या मी बाकी पण गोष्टी करत असतो, गाय वगैरे म्हशी वगैरे आमच्या आहेत, म्हणजे तिथून पण मी आणि काम पण करत होतो. पण काम सोडल्यानंतर मी पहिला गाय म्हशी घेतल्या, दुधाचं ही करत मी आता दूध गाय वगैरे घेऊन दिले ते. पण दूध वगैरे कधी बाय चान्स कधी कधी काढतो, कधी कधी मैदान असलं लवकर की लवकर जावं लागतं, त्यामुळे मम्मीला उठवतो, पप्पांना उठवतो, त्यांना इकडे पाठवतो, मी मैदानावरती जातो. कधी कधी मी लवकर मैदानावर आलो तर मग मी ती करतो. आदल्या दिवशी वाटलं तर वैरण सर्व काय करून मी हे पण नाद करतो. आणि अजून माझं म्हणजे पुढे पण प्लॅनिंग आहे जरा वेगळं. म्हणजे जे चाललंय आता सगळं सुरळीत चाललंय, सगळं चांगलं चाललंय, फक्त ह्या नंदीमुळे. आज यांच्या आशीर्वादामुळे मी आज इथं आहे. आणि मी सगळ्यांसमोर एवढं सांगतो की मुक जनावर खूप जणांची पाहतो तो. आज तुम्हाला एक सांगतो, आमचे शिवराज भाऊ इंगोले असते, त्यांचा लखन, त्या वेळेला आवर्जून नाव घेतो, त्याला पण संघर्ष आहे. आज अशी खूप पहिला ते पण बकासूर कंटिन्यू 1 नंबर मध्ये पाहायचा, 1 नंबर करायला, म्हणजे 1 नंबर करतच होता. तर आज अशी खूप बैल आहे ती किती अंधारात आहे ती. आमच्या ओगलेवाडीचा तेजा असेल, गोट्या असेल, 1 नंबरचीच बैल आहे ती. परत आता भारत आमचा 1 नंबर मधला बैल, आज भारतच्या पाठीमागे रायनानं नाव केलं जागा चालू. तर अशी खूप बैल, चित्रे आपशिंगचा 1 नंबर मधलाच बैल आहे. आज नाव घ्यावं तर चिमण्याचं पाठीमागचा सीझन त्याने 1 नंबर मध्ये धक्का घालला, जाल त्या मैदानात 1 नंबर करता. आज तो बैल कुठं दिसतोय तुम्हाला? नाही. 1-2 मैदानात पराभूत झाला की म्हणजे लगेच त्याच्यावरती टीका केली जाते. आज तुम्ही म्हणजे पाडद्या मागचं पण बघत जावं गोष्टी, असं मला म्हणायचं. असं कधी झालंय का की बाबा एखादी गाडी सुटून गेली आणि हार झाली त्यावेळी? कालचं उदाहरण सांगतो, केलेलं आमचं नाही सांगत तुम्हाला. एक मित्र होता माझा, त्याने मला सांगितलं, अरे साहेब तुला आवाज येते ती, तर ती लांबून आलती. तर त्यांचा बैल मी सोडला, म्हणजे गटाला सोडायला घेतला, तर बैल जाम म्हणजे असं दमवत होता. तर गट किती वाजता एवढं काय माहित नाही. तर तो गट मारून म्हणजे बायला उडी मारली आणि असं लाथबित मारायला लागला जोरात. आणि मग मी तो बैल म्हणजे सुटला पाहता, मला माझा पाय फ्रॅक्चर झाला. अजून मला त्या दिवशी केलेलं, मला प्लॅस्टर करायला लावला पाय, पण मी अजून केला नाही, अजून हायशी सुजायला पायाला माझ्या. तर मी 4 मैदान तशीच केलेत. का म्हण की आज घरी बसलं तर म्हणजे आज तुम्हाला माहिती एकदा एखादा माणूस बसला की त्याला डायरेक्ट टीकाच करायला. आज तुम्ही उदाहरण 4 दिवस बैल पळवू नका तुमचा, मथुरी जरी असला, भारत जरी रायना जरी असला, तर घरी बसून बांधून राहा, काय म्हणायचं संपलंय. मी डायरेक्ट टीका केली जाते त्याच्यावरती. तर माझ्याकडून गाडी सुटली, ती वासरू सुटून गेलं. तर लय म्हणजे माग बोलले कशाला त्याला सोडायला बोलायला, ते ताकद आहे का त्याच्या अंगात, काय का दिलाय बैल सोडून, म्हणजे लय काय बोलली. मी कानात बोट घातली, साईडला गेलो आणि एका साईडला उभा राहिलो. तर थोड्या वेळानंतर दुसऱ्या गाडात आला पळायला, तीच गाडी आली, ते माझं लक्ष गेलं हीच गाडी खाली आली आणि त्याने ती गाडी पकडली. 4 जणांनी बैल पकडलेला, मी एकट्याने पकडला, तर मी कमीत कमी 1-1.5 मिनिटं उभा केलेला. तर 4 जणांनी बैल पकडला, सगळी 4 बैल घेऊन गेला, ती गाडी डबल सुटून गेली. तेव्हा काय करायचं? तेव्हा त्यानं त्या माणसानं त्या मालकाला सांगितलं, जाऊ दे मला एवढीच्या बार, काय गेलं म्हणून सुटून काय आली. म्हणजे ते आपलं म्हणलं की बाळ, दुसऱ्याचं म्हणलं की कार्ट. आज त्यांच्या माणसानं बैल सोडल्या, तुम्ही त्यांच्या शाबासकी दिली, बैल सुटला तरी, आणि आमच्याकडून सुटला तर मला पाठीमागे शिवाय घातले. तर बघा, ही सगळ्या पडद्यामागच्या गोष्टी असते, त्या फक्त आपल्याला काय घ्यायच्या, चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि बाकीच्या गोष्टी. बैलगाडी क्षेत्र असं आहे की इथं तुम्ही फक्त म्हणजे
तुम्ही सगळ्यांशी चांगलं वागा, सगळ्यांना आपलं म्हणा. हम्म. तुम्हाला कधीच कशाची कोणत्या गोष्टीची कमी भासणार नाही. तुम्ही असं म्हणू नका की आज माझ्या मदतीला नाही आला म्हणून उद्या आपण त्याच्या मदतीला नाही जायचं. तो आपल्या मदतीला नाही ना आला, आपल्याला माहिती आहे तो नाही आला, तर आपण मुद्दाम जायचं त्या मदतीला. मदतीला नाही पण ते सोबत जायचं. मग त्यालाच बी कळायला पाहिजे की बाबा आपण याच्यासाठी एवढं वाईट करून पण आपल्यासाठी चांगलं करतोय. बरोबर. आता नवीन मुलं पण आहेत ते, यात भरपूर पडते तुमच्यासारख्या सुट्टी मेकरांना बघून. पण यात धोका पण आहे. आता भरपूर बघितलेत आम्ही व्हिडिओ, ह्यात धोका पण भरपूर होतो. त्यासाठी काय काय सावधानी बाळगता की ह्या सावधान्या बाळगल्या पाहिजेत तर धोका व्हायचा नाही? सावधानी बाळगायचा विषय असा आहे की तुम्हाला याला ब्रेकच नाही. महत्वाचं याला हँडल करायचं सगळं आपल्या हातात आहे. आणि त्यावेळेला काय होईल कधी म्हणजे काय सांगू शकत नाही. विषय तर तुम्हाला म्हणजे जीव मुठीत घेऊनच जायचं आहे. घरातून निघल्यावर तुम्ही जीव मुठीत घ्या, तुम्हाला काय होईल पुढे काय सांगू शकत नाही. तिथं कोणता पण काय करेल काय सांगू शकतो आपण. हे मुक जनावर कधी काय करू शकतो कोणाला काय अंदाज नाही ना त्याचा. त्यामुळे फक्त सावध राहायचं, आपली जीवाची काळजी घेऊन. वाईट दिवसात कधीच नसतं कोण कोणाचं, फक्त बोलते ती तेवढ्या पुरतं की सगळं काय माझं तू आहे. जोपर्यंत बैल राहतोय तोपर्यंत काही भाव जीव जान लय काय करतो. घरातला मेंबर माझ्या पोराप्रमाणे तो आहे. सगळं बघितलं या, कोण नसतं कोणाचं. दिवस फिरलं की आपलीच लोक आपल्याला विरोध करतात. तुम्हाला मगाशी सांगितलं. रोज तुम्ही बाहेर असता सुट्टीला, मैदानात वगैरे असता. आता काय होतं माहितीये का, ज्यावेळेस असं आपण करतो त्यावेळेस आपले पाहुणे रवळे असतील किंवा कोण बी असेल, सगळ्यांना असं वाटतं की आता बऱ्याच माझ्या बाबतीत जसं घडलंय, सगळ्यांना असं वाटतं की भरपूर पैसा कमवतात. पैसे विषय काय नाही एवढं कमवत. काय असतो विषय जेवढा आपल्या नशिबात आहे तेवढंच भेटतं. तुम्हाला एक सांगतो, आज जरी एक नंबर केला, आज उदाहरण रायबाज देतो. आज ह्यानं रायबाने या मैदानात एक नंबर केलाय, मग त्याच्या मागची पाठीमागची मैदानात त्यानं 20 मार खाल्लेली असते. ती किती खाल्लेली असते? 20. ते 20 मैदानाचा एका मैदानात 10,000 खर्च पकडून चाला असतोच. 10,000 खर्च, मग 20 मैदानाचा खर्च किती झाला? बरोबर. किती झाला? 1,00,000. मग आपण त्या मैदानात रायबा एक नंबर करतो तर त्याला 1,00,000 रुपये भेटते ती. मग ते 1,00,000 रुपये मध्ये ड्रायव्हरला 1,000 गेले, सुट्टी मेघाला 5,000 आले, बाकीचं मग राहिलं किती? अर्ध समजा 70 राहिलं. 70 35 इकडे गेलं. आपल्याला 35 आलं. गाडी भाडे एक असेल 4-5 हजार, ती गेलं. राहिलं 30,000. काय काय पैसे राहतात त्यातून? काय नाही, फक्त आनंदासाठी जागा. आनंद यात शोधा तुम्ही. पैसे काय नाही, फक्त आनंद शोधा. जी तुमच्या कष्टात आहे तेवढं तुम्ही घ्या. तुम्ही जास्तची हाव केली ना तर तुमच्या पदरात काहीच नाही पडणार. जी तुमच्या पदरात पडते ना ती तुम्ही मनानं म्हणजे स्वतःहून स्वीकारा. तुम्ही दुसऱ्याच हिसकून घेऊ नका. जी तुमचं काय स्वतःच आहे ना ती तुम्ही स्वतःच घ्यावं. दुसऱ्याचं काय करू नका. एवढं वाटतं एवढं सोपं नाही. क्षेत्र लय बेकार आहे. कोण कोणाचं नसतं. नंतर जेव्हा दिवस फिरतात ना तेव्हा तुम्ही मला कधी बघताय खूप जण रडतात. दिवस फिरतात तेव्हा कोण कोणाचं नसतं. तेव्हा कधी कोणाचं ऐकू नका. स्वतःच्या कानावरती विश्वास ठेवा, स्वतःच्या तोंडावरती विश्वास ठेवा. जोपर्यंत समोरचा माणूस आपल्याला समोर येऊन काय बोलत नाही, आपण ती गोष्ट डोळ्यानं बघत नाही, आपल्या कानानं ऐकत नाही, तोपर्यंत आपण कधीच कोणाला वाईट बोलू नका. का म्हण ह्या गोष्टी बाहेरून ह्यानं सांगितलं रे, आमक्यानं मला सांगितलं, तो जाऊन त्याला बोलतो ह्या तमक्यानं मला सागरनं असं सांगितलंय, ह्या गोष्टी करतो, ह्याचा असा बैल पोहतो. म्हणजे तुम्ही ऐकल्या तर त्याला नाव ठेवा. डोळ्यानं जर बघितलं तर त्याला तुम्ही तिथं बोला. जर तुम्ही डोळ्यानं कानानं ऐकत नाही तोपर्यंत तुम्ही कधीच कोणाला वाईट बोलू नका. म्हणजे ह्याने काय होतो, वाद विवाद वाढतो आणि त्यापेक्षा किटली गरम असा विषय आहे. बरोबर. आता तर टॉपला आहे, नाव आहे सगळीकडे. बॅड पॅच मध्ये काय काय गोष्टी जाणवल्या? बॅड पॅच कोणच कोणाचं नसतं. तुम्हाला मी मगाशी उदाहरण नाव दिलं. बॅड पॅच मध्ये माझा बॅड पॅचच होता आणि मी कधीच म्हणजे असं कुठली गोष्ट मला डायरेक्ट हातात माझ्या पदरातून पडलेली माझ्या हातात आली असं कधीच नाही काय झालं. मी त्यासाठी संघर्ष लय केलेला आहे. मी एवढंच करतो म्हणाला की माझ्याकडून कोणती गोष्ट चुकीची होऊ नये, माझ्याकडून कोणाकडून चुकीचा वाईट शब्द जाऊ नये, मी कधी कोणा वाईट बोलू नये. आज मला कुठल्याही इथनं फोन आला नंतर मी सगळ्या आदरानं बोलतो. मी पहिला फोन उचलतो, कोण आहे बघतो, म्हणजे काय काम आहे कसं, म्हणजे व्यवस्थित बोलतो प्रत्येकाशी. मला असं कितीतरी फोन येतात वेगवेगळे, पण मी काय होतं प्रत्येकासाठी चांगला राहतो. मी म्हणजे माझ्या सोबतची लोक मी घेऊन जातो पुढं, मी त्यांच्या सोबत पण राहतो. आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझ्याजवळ फिरणारे माझ्या आसपास फिरणारे लोक आहेत ना, ती मी त्यांना बोलतोय माझी एवढी गाडी सोड, तू ही गाडी पकड, तू ती गाडी पकड, तू गाडी सोड. एक गोष्ट सांगतो मला की मला असं आठवत नाही की मी त्यांना त्या गाडी सोडत, ती मला लोक बोललेत की तू माझी गाडी सोड तेवढी, हो आपला बैल तू सोड. कधी नाही कोण बोललं मला. जेव्हा मालक बोलल ना मला माझा बैल सोड, तेव्हाच मी बैल सोडतो. वाईट वाटतं की आपली माणसं तर आपल्याला तिथे हे करतात ते डावलतात, तेव्हा वाटतं का नाही तुम्ही सांगा मला. बरोबर. असं नाही केलं पाहिजे. आपण ज्याच्यासोबत आहे त्याच्यासोबत कायम राहिलं पाहिजे. काय नक्की बैलगाडा क्षेत्रात करिअर होऊ शकतं का सुट्टी मेकर म्हणून? करिअर तर नाही होऊ शकत. मला एक सांगतो काय विषय असतो, करिअर व्हायला खूप स्ट्रगल आहे. इथं
शहराला सव्वा शिरले आहेत. हम्म. आज संघर्ष लय करायला लागतो हम्म. आणि लय वाटत्या गोष्टी. आता तुम्हाला उदाहरण दिलं की लोकांनी शिव्या दिल्या तरी कानात बोट घालायला लागते ती. हम्म. का म्हणून तिथं आपण काहीच करू शकत नाही. चूक केली की चुकीचं आहे आणि डायरेक्ट चुकीचं आहे बोलते. आपण जर चांगलं जर करायला गेलो तरी लोक बोलतात ही गोष्ट चुकीची आहे. तुम्ही उदाहरण डोळ्याला किती बघताय, डोळ्यासमोर आहे ते की त्यामुळं आता कालचं तुम्हाला उदाहरण देतो चांगली गोष्ट करायला. आज काल त्या दहिवडच्या मैदानात स्टार स्पर्धा होत्या हो. हा. तर सगळ्यांनी आपापली म्हणजे आपापल्या गोष्टी बद्दल व्हिडिओ करायला चालू केले. तर आपलं रिस्टार सोनू आणि माऊ तर त्या दहिवडच्या मैदानात आमच्या सोबत आलेल्या गाडीतून, आम्ही आमच्या गाडीतून घेऊन गेलो. त्यांना मैदानात सोडलं तर त्या सुट्टीला आल्या बापूंचा व्हिडिओ करा झेंडा म्हणजे खाली झेंड्याचं. तर त्यावेळेला ते त्या व्हिडिओ करत होत्या. तर त्यांचं त्या मोबाईल मध्ये लक्ष होतं. तर तिथून एक गाडी अशी फॉल झाली आणि त्यांच्याकडे आली. ती गाडी त्यांच्या अंगावरून गेली. त्या पलटी झाल्या खाली. त्यांना थोडं सोनूला हाताला लागलं, मावाला थोडंसं पायाला लागलं, इथे खडं वगैरे त्यांच्या हातात नाही गेलं. तर मी डोळ्यानं बघितलं सगळे मैदान हसत होतो त्यांना. ठरवलं का निखिल पांडा जी माझ्या बरोबरचे आहेत ना ते त्यांनी जाऊन त्यांना उचललं, लागलं कुठं काय बघितलं. सगळे लोक हसत होते. आज तुम्हाला सांगतो स्त्रियांना ना तुम्ही ही द्या, प्रोत्साहन द्या. आज त्यांना आवड आहे तर तुम्ही ही आवड जपा. आज एखादी म्हणजे तिच्या घरची आई नाही बोलली पाहिजे की मैदानात जाऊ नका असं होईल, असे लोक हसतील. आपणच आपल्या लोकांना हसलो ना तर कोण कोणाची किंमत नाही करत. आपण आपल्या लोकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण आपल्या म्हणजे माणसांचं मन मोठं केलं पाहिजे की जाऊ चल, म्हणजे त्यांना ही केलं पाहिजे. तुम्ही वाईट नाही कोणाला काय बोललं पाहिजे. बरोबर. तर मी रात्री गाडीतून येत होतो तर मी ते रील्स बघितली व्हायरल झालेली जी ती पडलेली. तर खाली काय काय कमेंट असत्या, पप्पांची परी, जिरली का मस्ती, लय हाव होती म्हणजे बैलगाड्याची नाद करायची. तर नाद प्रत्येकाला असतो. आज तुम्ही मोठ्यांना कोण नाही बोलणार, म्हणजे मोठ्या खूप गाड्या मालकी नाही त्या म्हणजे मोठमोठ्या शेटच्या म्हणजे सगळी जण असतात बैलगाडी क्षेत्रात. बरोबर. तर तुम्ही एखादी मोठ्यांना कोण काय बोलणार आहे का? नाही बोलणार. का नाही बोलणार? यांना ज्यांना नाद आहे ही त्या नादासाठी येते ती. आज त्यांना त्यांची आवड आहे त्या गोष्टींची. तुम्ही त्या आवडन तुम्ही असं समजा की आपली बहीण आली आहे, बरोबर, आपल्या घरातलं कोणतरी नातेवाईक तिथं आली आहे आणि ती आज पडली इथं, आपल्याला किती वाईट वाटेल. म्हणजे आज मी त्यांचंच नाव उदाहरण मी सगळ्यांसाठी सांगतो की आपण सगळ्यांनी आपण आपला नाद बैलगाडीच्या तर माणसं जपण्याचा नाद आहे. आज या क्षेत्र साता समुद्रा पार गेलाय. आज आपण सगळ्यांनी ना त्या सगळ्यांना हे केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि काय गोष्टी चुकतात हे बोललं पाहिजे. आज मी पहिल्यांदा गेलो आणि त्यांना बोललो लागलंय का काय विचारलं. मी बोललो काय खाली काम होतं, त्यांनी सांगितलं. तर आज रिस्टार स्पर्धा म्हणून आम्ही व्हिडिओ करायला. तर लोक काय बोलले काय गरज आहे, आई बापाने असे सोडून दिले असते, म्हणजे टीका करते. तू असं नाही केलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांना चांगलं बोला, चांगलं राहा सगळ्यांशी. आज तुम्ही एक गोष्ट वाईट बोला ना, मी तुम्हाला केजरीवाल आज बोललो ना पाठीमाग केजरीवाल असा माणूस आहे, तर तुमच्या मनात आहे ना ती गोष्ट कायम राहते. तुम्ही ती ऐकलेली नसती कानानं, ती गोष्ट तुमच्या मनात राहते का त्या माणसाने सांगितलेली असती. ती तुम्हाला तो हाताच्या मारापेक्षा आहे ना शब्दाचा मार लय बेकार आहे. तुम्ही कधीच कोणाला टीका करू नका. त्यावेळी तुम्ही त्या गोष्टी सगळ्या जाणून घ्या. आज झालंय काय, तिथं घडतंय काय, ते समोर जाऊन बघा की त्या गोष्टी काय बरोबर आहे. मग त्याच्यावरती तुम्ही अभ्यास करा. जर चुकत असेल तर तुम्ही त्या माणसाला बोला. तर तुम्ही उगाच कोणाची काय बदनामी करू नका हो, असं मला म्हणायचं. बाकी काय ना माझं म्हणणं. खरं मित्रांनो, महिला वर्ग आहे म्हणून बैलगाडी क्षेत्राचा खेळ चाललाय, कारण महिलाच पहाटे उठत असतात. आज तुम्हाला मी सांगतो या रिस्टार वगैरे ह्या गोष्टींमुळे आज माझा बैल पळत असला तर मी काय बोलतो, माऊ ये ना मग आमच्या बैलाचे व्हिडिओ करायचे. तेवढा आमच्या बैलाला म्हणजे आपण कशाचे बोलावतो, आपल्या मनात काय असतं कपट की आपला बैल व्हायरल व्हावा, ह्याच्यामुळं ही व्हायरल आहे, आपला बैल पण व्हायरल होईल. तुम्ही जसं त्यांना आपल्या फायद्यासाठी बोलावतोय तसं आपण त्यांच्या पण काहीतरी कामासाठी केलं पाहिजे ना. आज आपली बैल आहे ती, त्यांचा काय फायदा आहे, त्यांचं काम म्हणजे ती सगळं रिस्टार वगैरे असेल येतात कशासाठी येतात. तुम्ही आज कशासाठी आलाय, तुम्हाला काय मागून फायदा आहे का. तुम्ही आज माझी काय समस्या आहे ती हे करायला आलाय समोर. मग तसंच माझं म्हणणं आहे ह्याच्यावरती की तुम्ही कोणालाच काय म्हणजे कुणाबद्दल काय वाईट चिंतू नका. का मग ती आपल्या बैलांसाठी येतात हो, आपल्या मुख्य जनावर आपल्या नंदीत आहे ना कोणतरी त्यांचा आनंद व्यक्त करतोय, ह्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. की त्या ज्या रील्स येते त्यात की तुमच्या नंदीत त्यांचं किती मन मोठं असेल असं मला म्हणायचं. आज आपण आपला बैल पळत असतो, आज या बैलांना आपला मार खाल्ला आणि आपल्या शेजारच्या बैलांना ती गाडी मारली, आपण काय म्हणतोय म्हणजे गाडी मारली याच्याकडे कशाला जावा, आपण त्याला विरोध होतो. नाही, पुढच्या मैदानात त्याची आपण मारायची. आपण म्हणतो का चल जाऊ दे मुक जनावर आहे, गोष्टी होत राहते त्या, आपण त्याच्यात आनंद मिक्स केला पाहिजे आपला. मग माझं असं आहे की मी माझ्या बैलांना मार खाल्ला ना तर मी दुसऱ्याच्या गाडीवरती उभं राहून मजा मारतो का, जाऊ चल आज दिवस नसेल उद्या येईल. आज याचं मी उदाहरण सांगतो की ह्याच्यात
ह्यानं 2 नंबर केला, मथुरनं 5 नंबर केला, असं माझ्या 4-5 गाड्या राहिलेल्या आणि कार्तिकने 1 नंबर केला. तर मी पहिल्यांदा कार्तिककडे गेलो, गुलाल लावला. मी गाडी सोडली नाही, पण तिथं गेलो, गुलाल लावला. फायनलला उभा राहिलो, चकड्यात फोटो काढले, इकडे आलो. सगळे म्हणजे असं म्हणायचं नाही की मी सोडली पाहिजे, मीच 1 नंबर केला, मी बैल पकडतो म्हणजे माझा बैल 1 नंबर झाला, माझ्या घरी बैल पोहतो म्हणजे माझा रोज 1 नंबर झाला पाहिजे, असं नाही. दिवस प्रत्येकाचा असतो, प्रत्येकाशी सगळं म्हणजे चांगलं राहा, तुमचं 100% चांगलं होणार. कधी कोणाचा वाट चितू नका. मी मगापासून सांगितलं, कधीच कोणाचा वाट बघू नका, तुमचं कधीच वाट होणार नाही. ज्या रायबाने पेडगावचं मैदान गाजवलेलं आहे, कारण मथुर सोबत जो पळाला तो हाच रायबा आहे. भरपूर चर्चा झाली त्यावेळेस. चर्चा झालेली म्हणजे आमचं जर वर्ष आहे ना, आमचा अक्षय ड्रायव्हर आता भाऊ माझा, तर अक्षय ड्रायव्हर जर वर्षी एकतरी बैल 1 नंबर मधला असतो आणि तो ठेवतो. त्याला अशी बाकी बैल तो म्हणजे त्याच्या डोक्यात एकच असतं की 1 नंबरचा एकतरी बैल ठेवायचा. तुम्ही बघता तो पडद्याच्या पुढे कधी नसतो. बरोबर. त्याच्या म्हणजे त्याच्या डोक्यात तुम्ही विचार बी आलेला केला काय तो बैल असू शकतो. पाठीमागच्या वर्षी 1 नंबरला डुंगी एक्सप्रेस नांद्यापूर तो पण आपल्याकडे होता. म्हणजे त्याचं नियोजन लय टाट असतो. पण आपण कसं असतं, आता हेच मथुर बरोबर पाहिलेला, तिथं भुंगा बरोबर पोहतो, मुंबईत आता शंभू बरोबर थार म्हणजे 1 नंबर मध्येच पोहतोय. आपण जरा पायाचा जरा पाठीमाग प्रॉब्लेम होता म्हणून बांधून होता थोड्या दिवस. आता काढलेला त्या दिवशी माळशिरस मध्ये आबांच्या पाखऱ्यासोबत होता, तेव्हा पण चांगली गाडी पाहिली. मित्रांनो, सुट्टीचा चप्पल चित्ता सागर काळभोर सगळ्यांना दिसतंय, हे नाव यश दिसतंय, नाव दिसतंय, सगळं दिसतंय. पण त्यांच्या पाठीमागं पण जी लोक असतात ना, त्यांचा हात असतो. त्या लोकांच्या विषयी बी प्रेक्षकांना कळायला पाहिजे. कारण काय होतं, यश दिसतं पण यशामागचे दावेदार दिसत नाहीत. कोण कोण दावेदार असे वाटतात की बाबा ही लोक आहेत ती म्हणून सागर काळभोर सुट्टीच्या चप्पल चित्ता म्हणून तिथं ठाम उभं असतो. आज काय निखिलचं आणि पांडाचं नाव गेलं, निखिल यादव सासपडे, पांडा आमचा सासपडचा. आज ती सोबत असते ती. आज मी बोललो म्हणजे मला कधी अशी डावलत नाही कुठल्या गोष्टीला. मी बोललो नाही ही गोष्ट करा म्हणजे अशी गाडी सोडा, तर मी तो म्हणजे विचारत नाही मला पांडा की ही कुठली गाडी सोडू. निखिल बोलत नाही कधी की ही कुठली गाडी सोडू. म्हणजे मी जी बोललो ना ती काय म्हणजे माझ्यासोबत कायम असते ती खंबीर. पण माझ्या बारक्या भावागत, माझ्या मोठ्या भावागत माझ्या सोबत असतात कायम ती दोघं. त्यामुळे मला असं म्हणजे असं काय नाही, पण ही असं काहीतरी मी कमावलंय बैलगाडी करा. म्हणजे ही 2 हात पाठीमाग असतात ती तुम्हाला फक्त माहित आहे. हो मला माहिती, कारण सगळ्यांना सागर काळभोर दिसतो पण ही 2 हात दिसत नाही. निखिलचं लय मोठा म्हणजे माझ्या म्हणजे याच्यात वाटा असेल त्या निखिलचा आणि पांडाचा असं 100% निखिल पांडा असेल. परत माझ्यासोबत नंतर धीरज वाघमारे, परत आमचा गणेश असेल, ही जी माझ्यासोबत जे असतात ना, आजी माझे म्हणजे आपण म्हणतो ना की आपल्या सोबतची, त्यांना खरोखर त्यांचं नाव गेलं एवढं कमी आहे. बरोबर. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया त्यांना की मुलाखत त्यांनी एकदम चांगली दिली आणि जी पुढे त्यांच्या डोक्यात आहे ती नाद ह्यो जपायचा आणि बैलगाडा क्षेत्राला अजून उंचीवर न्यायचा. धन्यवाद. तुमचं पण धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासाठी एवढ्या लांबून आला, पावसा पाण्याचा म्हणजे तुम्ही आज तुमचं आभार मानलं एवढं कमी आहे.